स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आणि आज गोरा कुंभार यांच्या चरित्रावर त्यांची थोडी माहिती द्यायचा प्रयत्न करते. ह्या संत मंडळींचे किती थोर उपकार आपल्यावरती आहेत. त्यांनी समाजाला सतत जागवण्याचं कार्य केलं. आपल्या अभंगवाणीद्वारे कर्तव्याचे, श्रेयाचे, पारमार्थिक, सामाजिक, अभंगवाणीद्वारे सांस्कृतिक एवढेच नव्हे तर राष्ट्रीय विहित कर्माचे जनजागरण आणि प्रबोधन त्यांनी केले. महाराष्ट्राचं भाग्य इतकं थोर आहे की आपल्याला प्रदीर्घ संत परंपरा लाभलेली आहे. या संत मालिकेतील संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत रामदास यांना तर महाराष्ट्राचे पंचप्राण म्हणूनच ओळखले जाते आणि गौरवले जाते. हा त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरवच आहे. देव आणि धर्मरक्षणासमवेत संतांनी अप्रत्यक्षरित्या देशरक्षणाचेही कार्य केलेले आहे. महाराष्ट्रातला नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय असे अनेक पंथ आणि संप्रदाय अगदी गुण्या गोविंदांनी नांदलेले आहेत. संत गोरोबा वयाने मोठे होते म्हणून सर्वजण त्यांना गोरोबा काका असं म्हणत असत. दिशाहीन झालेल्या माणसाची दशा बदलावी म्हणून संतांचा अवतार होत असतो. संत गोरोबा काकांचा जन्म सात्विक कुटुंबात सत्यपुरी नगरी तेर या गावी प्रभव नाम संवत्सर शके 1189 म्हणजेच इसवी सन 1267 मध्ये झाला. त्रिविक्रम क्षेत्र तेरची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. स्वरचित अभंगातून स्वपरिचय करून देणाऱ्या गोरोबांनी कुंभाराचे वंशी म्हणजे कुलालाचे वंशी जन्मले शरीर तो गोरा कुंभार हरिभक्त. स्वजातीचा आणि स्वव्यवसायाचा स्वाभिमानपूर्वक उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. कुलाल म्हणजे कुंभार. याच तेर गावी त्यांच्या उटीवारीचे दर्शन वैशाख वद्य द्वादशीच्या पहाटे 4 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत करता येते. महाराष्ट्रात कुठेही अशी 5-5.5 फूट उंचीची उगाळलेल्या चंदनाची प्रतिमा बनवली जात नाही. गोरोबा काकांच्या उटीवारीच्या निमित्ताने दरवर्षी ती बनवली जाते. त्यांच्या अभंगात आपल्याला असं उल्लेख मिळतो, म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे जग हे करणे शहाणे बापा. 13व्या शतकात संत नामदेव यांच्या संत सांगातीच्या मांदी आळीत संत नामदेवांची प्रभावळ म्हणून ओळखले जातात. 18 पगड जातीच्या संतांमध्ये संत गोरोबा काका हे प्रमुख संत मानले जातात. सकल संतांमध्ये गोरोबांना मानाचे स्थान होते. संत नामदेव समकालीन आणि संत एकनाथ उत्तरकालीन अनेकांनी त्यांचे चरित्र गायलेले सापडते. संत चंदनासमान असतात, तापनाशक आणि तापनिवारक. ऐकूया संत गोरोबा कुंभारांची स्वरचित आरती. साक्षात्कारी जीवन मुक्त गोरोबा कुंभार, आरती करूया ज्येष्ठ संत करी भक्तीचा प्रचार. तेरणा नदी तेर गावी जन्म से जाहला, माधव बुवा रखमाई पोटी 8वा जन्मला. रेवणनाथ गुरु अनुग्रह भक्तीचा विचार, आरती करूया ज्येष्ठ संत करी भक्तीचा प्रचार. दया क्षमा शांती प्रेम करुणेने भरलेले, अंतःकरणही निर्मळ त्यांचे सुगंध भारलेले. चंदनउटीची प्रतिमा करीती दर्शन घ्या साकार, आरती करूया ज्येष्ठ संत करी भक्तीचा प्रचार.
शक्तिस्थान हे समाजाचे विठ्ठल अंकावरी, विठोबा रखुमाई गरुड शंख चक्र ते घरी. नामस्मरणी तल्लीन होता आत्मसाक्षात्कार, आरती करूया ज्येष्ठ संत करी भक्तीचा प्रचार. देह भान ना उरले दंग गोरोबा काका, शरण जाती दोन्ही कांता संसार सोडू नका. स्मिता सांगे साधक व्हावे घ्या चरित्र आधार, आरती करूया ज्येष्ठ संत करी भक्तीचा प्रचार. साक्षात्कारी जीवन मुक्त गोरोबा कुंभार, आरती करूया ज्येष्ठ संत करी भक्तीचा प्रचार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि परिचितांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.